माथेरान पर्यटन बचाव समितीने पुकारलेला बंद अखेर मागे घेण्यात आलाय। आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली शासन व प्रशासन यांच्या सहकार्याने सकारात्मक चर्चा आणि यावर तोडगा काढण्यात आलाय। पर्यटन व्यवसाय सुरळीत सुरू राहावा यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असून माथेरानमध्ये पर्यटकांचे स्वागत आहे। माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने पुकारलेल्या बंदबाबत आमदार महेंद्र थोरवे, माजी उपविभागीय अधिकारी कर्जत, DYSP कर्जत आणि स्थानिक प्रशासन यांनी आपल्या विविध मागण्यांबाबत विस्तृतपणे चर्चा करून पुढील कार्यवाहीसाठी अधीक्षक, मुख्याधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक व वनपाल माथेरान यांना अंमलबजावणीसाठी आदेश दिलेत। सर्वांनी या बंदमध्ये सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल तसेच आमदार महोदयांचे व सर्व प्रशासकीय अधिकारी यांचे माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले। कालपासून माथेरानचे असणारे आमचे सगळे पर्यटक एकत्रपणे येऊन पर्यटक बचाव संघर्ष समिती यांनी माथेरान बंदची हाक दिलेली होती। कालपासून माथेरान बंद अवस्थेत होतं आणि म्हणून या सगळ्या प्रश्नावर मार्ग निघावा यासाठी शासन प्रशासन सगळे आम्ही एकत्रपणे येऊन काल प्रांतसाहेबांशी चर्चा झाली आणि मी अधिवेशनमधून त्यांना म्हटलं की आज कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण माथेरानला जाऊन माथेरानचे जे काही प्रश्न आहेत ते तात्काळ सोडवले गेले पाहिजेत। या संदर्भात या सगळ्या पर्यटक बचाव समितीची किंवा अशोपाल संघटना असेल या सगळ्यांची एकत्रपणे आम्ही आज या ठिकाणी चर्चा केली। चर्चा करून त्यांचे जे काही प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून सोडवले जातील असे त्यांना आम्ही या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे। उद्यापासूनच त्याची अंमलबजावणी सुद्धा होणार आहे। जे पर्यटन आपल्याकडे येत असतात जे पर्यटकांना आपल्याला या ठिकाणी माथेरानमध्ये येणारे पर्यटक आहेत यांना कोणत्याही प्रकारचा त्रास या ठिकाणी होऊ नये, मोठ्या प्रमाणात पर्यटक माथेरानमध्ये आले पाहिजेत या दृष्टीने आम्ही आता जी उपाययोजना या ठिकाणी केलेली आहे त्याचं स्वागत सगळ्या पर्यटक बचाव समिती असेल, माथेरानचे अशोपाल संघटना असेल, सगळ्यांनीच त्या ठिकाणी एकत्रपणे ते मान्य केलेलं आहे की सगळ्यांना या संदर्भात जे काही डिसिप्लिन आता नगर परिषदेचे असतील त्याची अंमलबजावणी, त्याची नियमावली उद्यापासूनच त्या ठिकाणी दिली जाईल। प्रवेशद्वार एकच असेल या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या संदर्भात सगळ्यांनी सहमती दाखवल्यामुळे आजपासून जे माथेरानचा जो बंद या ठिकाणी पुकारलेला होता तर आजपासून पुन्हा एकदा माथेरान आज पर्यटन या ठिकाणी पर्यटकांसाठी खुलं केलेलं आहे, सुरू झालेलं आहे आणि माथेरानची ज्या समस्या आहेत त्या सुद्धा या 8 दिवसामध्ये पूर्णपणे सोडवल्या जातील असं सगळ्यांना आम्ही या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे। साहेब, आज तुम्ही येऊन इथं सगळ्या प्रशासनाचे अधिकारी व माथेरानकरता सगळ्या समिती घेऊन आपण इथं तोडगा काढला, पण पुन्हा असे वाद होणार नाही, त्यांच्यामध्ये समतोल राहावा किंवा त्यांच्यामध्ये संवाद व्हावा प्रशासनाच्या मध्ये, यासाठी काय तोडगा कायमस्वरूपी तोडगा काढला या संदर्भात आम्ही आता सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर ज्या काही संघटना माथेरानमध्ये आहेत त्या प्रत्येक संघटनेचे 2 पदाधिकारी, प्रशासनाचे पदाधिकारी अशी एक समिती आम्ही या ठिकाणी गठीत करणार आहोत आणि या समितीच्या माध्यमातून जे प्रश्न माथेरानकरांचे असतील, ज्या ज्या संघटनांचे प्रश्न असतील हे सारे प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून CO असतील, प्रांतसाहेब असतील, पोलीस डिपार्टमेंट असतील, DYSP असतील, हे सारे एकत्रपणे येऊन प्रशासन, शासन आणि असणारे स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक जनताचे जे काही आपले सहकारी असतील, जे काही लोकप्रतिनिधी असतील या सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण माथेरानकरांचे प्रश्न सोडवले जातील असं आम्ही या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, नेरळ। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।